तळोजा येथील घोट कॅम्प परिसरात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त नवी मुंबई, श्री संजय येनपुरे, पोलीस सह आयुक्त दीपक साकोरे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे सचिन गुंजाळ, पोलीस उपआयुक्त गुन्हे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे परिसरात अंमली पदार्थाविषयी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांचे पथकाला दिनांक 23 फेब्रुवारी रोजी त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत महावीर मॅजेस्टी घोट कॅम्प तळोजा येथे सुरेंदर सिंग उर्फ काळू तसेच त्याचा भाऊ मनिंदर सिंग असे हेरोईन या अंमली पदार्थाची विक्री करतात व त्यांचे राहते घरी त्यांनी अंमली पदार्थाचा साठा करून ठेवला आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली होती. याबाबत खात्री करून कारवाई केली. मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलीस पथक व पंच असे लखबरीतील ठिकाणी जाऊन NDPS कायद्यात असलेल्या तरतुदीनुसार छापा कारवाई करून पंजाब येथून आलेल्या 2 आरोपी सुरिंदर गुरुजंत सिंग उर्फ काळू वय 24 वर्षे, मनिंदर गुरुजंत सिंग वय 27 वर्षे, दोन्ही मूळ निहाल सिंग वाल पंजाब यांना ताब्यातून एकूण 118 ग्रॅम वजनाचा हेरोईन व 143.6 ग्रॅम अफीम असा एकूण 1,02,29,500 रुपये मुद्देमाल बेकायदेशीररित्या विक्रीकरिता स्वतःचे कब्जात बाळगले असताना मिळून आले म्हणून इसम नामे सुरेंदर गुरुजंत सिंग उर्फ काळू, मनिंदर गुरुजंत सिंग व पाहिजे आरोपी ट्रक ड्रायव्हर यांच्या विरुद्ध तळोजा पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 78/2026 NDPS कायदा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तळोजा पोलीस ठाणे करत आहे. आमच्याकडे अँटी नार्कोटिक्स सेल जे आहे त्याचे सिनियर PI संदीप निगडे आणि त्यांच्या टीमनी तळोजा घोट कॅम्प परिसरामध्ये 2 पंजाबी आरोपींना ताब्यात घेतलेला आहे, ज्यांचे नाव सुरिंदर सिंग उर्फ कालू आणि मनिंदर सिंग असे आहे. त्यांच्याकडून 118 ग्रॅम हेरोईन आणि 143 ग्रॅम अफीम जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची बाजारभावानुसार किंमत जवळपास 1,02,00,000 रुपये आहे. पंजाबमधून हे ड्रग्ज आणून या ठिकाणी विक्री करणार होते. नवी मुंबई पोलीस दलाकडून सध्या म्हणजे अशा प्रकारची कारवाई करण्याची ही 6वी वेळ आहे. हा 6वा गुन्हा दाखल करतोय आपण पंजाब मधून आणलेल्या ड्रग्जच्या कारवाई संदर्भात आणि जवळपास 33 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे. नशामुक्त नवी मुंबई किंवा नशामुक्त भारत अभियानांतर्गत आमचं अँटी नार्कोटिक्स सेल असेल किंवा प्रत्येक पोलीस स्टेशनला स्थापन करण्यात आलेलं अँटी नार्कोटिक्स स्क्वॉड आहे, यांच्याकडून अंमली पदार्थ विरोधी दमदार कारवाया सुरू आहेत. या संदर्भात कुणाकडे काही गोपनीय माहिती असेल तर आमची हेल्पलाईन सुद्धा आहे, त्यावर आपण कॉल करून माहिती देऊ शकता. तरचे कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे, अतिकार्यभार आर्थिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार माने, पोलीस हवालदार तायडे, मेहतर, पाटील, पालवे, चालक पोलीस शिपाई भाबड हे सहभागी होते. पनवेल आणि आसपासच्या परिसरात सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पनवेल शहर पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. या कारवाईचे प्रमुख मुद्दे काय आहेत? पनवेल पोलिसांनी अलीकडेच एका ऑटो रिक्षा चालकाला अवघ्या 48 तासांच्या आत अटक केली, ज्याने एका महिला प्रवाशावर हल्ला करून तिचे दागिने आणि मोबाईल चोरला होता. गस्तीमध्ये वाढ व विशेष पथके. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली असून रेल्वे स्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष दिले जात आहे. CCTVचे जाळे. चोरीच्या घटनांचा छडा लावण्यासाठी पोलीस परिसरातील CCTV फुटेजचा कसून तपास करत आहेत. नुकत्याच पनवेल ST स्टँडवर झालेल्या एका चोरीच्या घटनेतही याच माध्यमातून तपास सुरू करण्यात आला आहे. परराज्यातील व सराईत गुन्हेगारांवर लक्ष. पुणे, गुजरात आणि हरियाणा यांसारख्या भागातून येऊन चोरी करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी पनवेल पोलीस इतर विभागांशी समन्वय साधत आहेत. रेल्वे प्रवासात चोरी करणाऱ्या 29 गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जनजागृती आणि आवाहन. पोलिसांनी नागरिकांना, विशेषतः महिलांना आणि प्रवाशांना गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहण्याचे व मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मुद्देमाल परत करणे. जप्त केलेली दागिने आणि सोन्याच्या वस्तू तक्रारदारांना परत करण्यासाठी पोलिसांकडून विशेष कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत आहे. कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित 112 या आपत्कालीन क्रमांकावर महाराष्ट्र पोलीस डायल 112 संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी नागरिकांना, विशेषतः महिलांना आणि प्रवाशांना गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहण्याचे व मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मुद्देमाल परत करणे. जप्त केलेली दागिने आणि सोन्याच्या वस्तू तक्रारदारांना परत करण्यासाठी पोलिसांकडून विशेष कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत आहे. कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित 112 या आपत्कालीन क्रमांकावर महाराष्ट्र पोलीस डायल 112 संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेची दुसरी सर्वसाधारण सभा 6 मार्चला आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी 11:30 वाजता होणार अशी माहिती उपायुक्त नानासाहेब कामखे यांनी बुधवारी दिली. या सभेत स्थायी समिती, महिला व बाल विकास समिती तसेच स्वीकृत नगरसेवक अशा महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. या सभेत स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड केली जाणार आहे. स्थायी समितीत स्थान मिळवण्यासाठी नगरसेवकांमध्ये चुरस वाढली असून विविध पक्षात इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. आपल्या परिसरात काय घटना घडली असेल किंवा काय समस्या असेल व काय बातम्या असेल तर आमच्या या मोबाईलवर संपर्क साधा. संपादक श्री सुरेश मंगलूरकर, 9769229324.